आणि हे दिसायला जरी इतकं सोपं दिसत असलं तरी काहीच महिन्यापूर्वी 77 लोकांनी या ऐतिहासिक विजयासाठी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे, आपले प्राण गमावलेले आहेत. हे आहेत बालेंद्र शाह म्हणजेच बालेन शाह. 1990ला जन्म झाला. कर्नाटका इंडियामधून मास्टर्स ऑफ इंजिनिअरिंग केलं. त्यानंतर आपलं हे शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर काठमांडूमध्ये ॲज अ इंजिनियर हे काम करत होते. परंतु जेव्हा नेपाळमध्ये काठमांडूमध्ये आजपर्यंतचा सर्वात मोठा भूकंप झाला तेव्हा यांनी सिस्टममधील एक कमतरता ओळखली आणि सिस्टमच्या विरोधात, घराणेशाही सरकारच्या विरोधात यांनी रॅप गाणी बनवण्यास सुरुवात केली आणि तरुणाईमध्ये जेनझी वर्गामध्ये प्रचंड पॉप्युलर झाले. त्यानंतर मंडळी काठमांडूमध्ये जेव्हा मेयर पदाचेच म्हणजेच महापौर पदाचे इलेक्शन होत होते, यांनीही आपली किस्मत आजमावली आणि चक्क काठमांडू शहराचे हे महापौर म्हणून उदयास आले. बरं, त्यानंतरही हे शांत नाही बसले. म्हणजे डोळे झाकून तरुणांना जे मुद्दे अट्रॅक्ट करतील त्या मुद्द्यांसाठी हे लढले. एकदा तर चक्क हे भारत सरकारच्या विरोधात गेले. बिहार, सिक्कीम, उत्तराखंड यांसारखे जे भारताचे प्रदेश आहेत यांनी नेपाळच्या नकाशात दाखवून आपल्या ऑफिसमध्ये लावले. हे सगळं चालू असतानाच काही महिन्यापूर्वी नेपाळमध्ये जेनझी प्रोटेस्टचा उद्रेक झाला आणि सरकार विरोधात हे सगळी लोक रस्त्यावरती उतरले आणि ह्या प्रोटेस्टला देखील यांनी आपला पाठिंबा दर्शवला. त्यानंतर तिथल्या तरुणांनी सिटिंग प्राईम मिनिस्टरला राजीनामा देण्यास भाग पाडले आणि इतक्या मोठ्या इश्यूनंतर फायनली नेपाळमध्ये अगदी शांतपणे नॅशनल इलेक्शन पार पडले. आणि या इलेक्शनचा रिझल्ट ऐकून तुम्ही थक्क व्हाल, कारण बालेन शाहने आणि तिथल्या तरुणांनी कित्येक दिग्गज नेत्यांना अगदी ढोपरावर आणून सोडलं आहे. अगदी मांडीवर फटका मारून कुस्तीचं मैदान जसं मारतात तसं या पठ्ठ्याने वन साइडेड हे इलेक्शन जिंकलेलं आहे. याच्यासमोर चक्क नेपाळचे 4 वेळा पंतप्रधान असणारे KP ओली शर्मा हे उभे होते. यांना देखील पठ्ठ्याने 50,000 मताधिक्याने हरविलेले आहे आणि त्यानंतर जगातील वन ऑफ द यंगेस्ट प्राईम मिनिस्टर म्हणून नेपाळच्या गादीवरती हे विराजमान होणार आहे. बघा, एकंदरीत या सगळ्यामुळे भारत, चायना, पाकिस्तान यांसारख्या आजूबाजूच्या देशांना काय फायदे आणि नुकसान होतील हा येणारा काळच सांगेल. इवन नेपाळला देखील यांनी घेतलेले डिसिजन योग्य आहेत की नाही हे येणारा काळ सांगेल. परंतु अशा प्रकारच्या आपल्या बाजूच्या देशातील ऐतिहासिक घटनेतून आपल्यासारख्या सामान्य लोकांना, आपल्या सरकारला काय शिकता येईल हे तुमचा वेळ काढून कृपया करून कमेंटमध्ये तुम्ही नक्की मला हे सांगा.